हॅलो फ्रेंड्स, सो आज आपण ना अगदी इन्स्टंट अशी मँगो लस्सी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर इथे आपण एक हापूस आंबा घेतलेला आहे। हापूस आंब्याची आपणच मँगो लस्सी बनवणार आहोत। अगदी अप्रतिम लागते आणि इथे दही सुद्धा घेतलेला आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हा आंबा कापून घेऊया आणि हा आंब्याचा गर मिक्सर मध्ये टाकूयात। आंब्याचा गर आपण मिक्सर मध्ये काढून घेतलेला आहे। यामध्ये आता दही टाकूयात। एक वाटीभर इतकं दही आहे। हे अगदी घट्टसर असं दही आपण यामध्ये घेतलंय। त्यामध्ये आता आपण अर्धीपेक्षा थोडीशी जास्त इतकी छोटी वाटी साखर टाकणार आहोत। आता हा आंबा गोड होता त्यामुळे साखर कमी लागली आहे। आंबा जर आंबट असेल तर मग तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता। आता मिक्सर मधून आपण याची प्युरी तयार करून घेऊयात। ह्या स्टेजला तुम्ही यामध्ये बर्फ सुद्धा टाकू शकता, पण आपण इथे बर्फ आता टाकलेला नाहीये, आपण नंतर बर्फ ऍड करणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी प्युरी आपण तयार करून घेतली। आता एका भांड्यातनं हे काढून घेऊयात आपण। यामध्ये आता थोडंसं थंड पाणी आपण ऍड केलेलं आहे आणि आता थोडेसे आईस क्यूब आपण यामध्ये ऍड करणार आहोत। लस्सी ही जराशी घट्टच असते त्याच्यामुळे खूप जास्त पातळ सुद्धा ती करायची नाही, मग ती पिताना मजा येत नाही। इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा कन्सिस्टन्सी मध्ये ही लस्सी तयार झालेली आहे। आता ग्लासामध्ये ही लस्सी काढून घेऊयात। अगदी मस्त घट्टसर अशी लस्सी बनलेली आहे। घरी अचानक पाहुणे आले तर काय द्यायचं असा नेहमी सगळ्यांना प्रश्न पडतो। अशा पद्धतीने जर आंबे घरी असतील ना तर तुम्ही घरी ही लस्सी बनवा, खरंच खूप भारी लागते। वरून ना गार्निशिंगसाठी आपण थोडेसे आंब्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात। तुम्ही याऐवजी भरभरून असे ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता। मस्त अशी मँगो लस्सी इथे बनवून तयार आहे पिण्यासाठी। नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। खूप सोपी अशी रेसिपी आहे। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।